मेहता का उल्टा चष्मा. आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिक. नक्की टपूच्या पप्पांचाच फोन असेल. हा बोला टपूचे पप्पा. हा दया, ऐक. आज काय झालंय तुम्हाला? तर 2-2 मिनिटांनी फोन करताय. तुम्ही तर एकदम रोमिओ बनला आहात तर. एक गुजराती जुलिये. लक्ष देऊ नये मी काय बोलणार आहे ते. पहिलं बघ, आसपास कोणी नाही आहे ना? हो टपूचे पप्पा, बघा कोणीच नाहीये. अगं बाई, मागच्या वेळेस बापूजींनी तुझं बोलणं ऐकलं होतं. त्यांना कळलं आहे की मी त्यांना काहीतरी सरप्राईज देणार आहे. हे माताजी. हो, मातेच्याच कृपेने त्यांना फक्त एवढं कळलं आहे की मी काहीतरी सरप्राईज देणार आहे. पण काय सरप्राईज देणार आहे ते त्यांना कळलं नाहीये. आता असं होऊ शकतं की बापूजी सरप्राईज विषयी जाणून घेण्यासाठी काहीतरी बहाणा बनवून तुला विचारतील. पण मी काहीच सांगणार नाही. मी तुमची शपथ घेतलीये ना. पण जर बापूजींनी पण तुला शपथ घातली तर मग काय करणार तू? आता मी तुला परत यासाठी फोन केला आहे की काहीही झालं तरी बापूजींना सरप्राईज विषयी सांगू नकोस. आता सरप्राईजच्या सफलतेची सगळी मदार तुझ्यावर आहे दया, कळलं? हा कळलं मला. हो, चल ठेवतो फोन. हा ठीक आहे. हो, हे तर आणखी टेन्शन आहे. खरंच बापूजींनी मला शपथ घातली तर काय करणार मी? आणि सासरे तर वडिलांच्या सारखे असतात. ना नवऱ्याची शपथ मोडू शकत, ना वडिलांचं मन दुखावू शकत. काय करू? ही कसली अग्निपरीक्षा आहे? मी आता काय करू आई? आई, हा आईला फोन करून विचारते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आईकडे असतच असतं. हा हा बिचारी आईला पुन्हा त्रास देते. हा आई, मी दया. सॉरी तुला परत एकदा त्रास देते. हा आई, डिस्को दांडिया आहेत ना? अगं डिस्को दांडिया, तुझे जावई. हा आता थोड्या वेळपूर्वी सर तू त्यांचं नाव ठेवलं होतंस. हा 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 तर तुझे जावई म्हणजेच टप्पूचे पप्पा आपल्या पप्पांना सरप्राईज देऊ इच्छित आहेत आणि बापूजींना जाणून घ्यायचंय की ते सरप्राईज काय. तर आता टप्पूच्या पप्पांनी मला शपथ घातलीये की मी बापूजींना सरप्राईज विषयी काहीच सांगू नये. आता बोल आई, मी काय करू? एका बाजूला पती परमेश्वर आहे आणि दुसऱ्या बाजूला पती परमेश्वरांचे वडील आहेत. आई, बापूजी मला अगदी मुलीसारखं मानतात आणि एक मुलगी आपल्या पप्पांना म्हणजेच वडिलांना नकार कसा देऊ शकते आई? हा बोल ना, काय पर्याय आहे? हा 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 बरोबर आहे आई. लोखंड लोखंडाला कापतो तसं शपथीला शपथच मोडेल. नाही आई, हा एकच मार्ग आहे. बरोबर आहे, मी असंच करेन. थँक्यू आई. बाय आई, बाबा टप्पू, मला जरा किचन मध्ये काम आहे, मी आलेच. अगं, एक मिनिट सुनबाई थांब. टप्पूला तुला काहीतरी विचारायचं. हा बोल ना बाळा. आई, जर कधी पप्पांना मला सरप्राईज द्यायचं असेल तर पप्पा मला काय सरप्राईज देतील? तुला सरप्राईज म्हणून ते क्रिकेटची बॅट देतील आणि बॅटवर तुझ्या आवडत्या क्रिकेटर बाईची सही असेल. जर तुला काही सरप्राईज द्यायचं असेल तर मला सोन्याचा हार देतील. अच्छा, आणि आजोबांना एखादं सरप्राईज द्यायचं असेल तर बापूजींना तर उद्या सकाळ. हो, बोल सुनबाई, बोल. सुनबाई सांग, मला काय सरप्राईज देईल? बोल. हा आई, बोल. बापूजी, मला माफ करा. मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. टप्पूच्या पप्पांनी मला शपथ घातली आहे. ते स्वतःच तुम्हाला सरप्राईज विषयी सांगतील. पण सुनबाई, बापूजी, तुम्ही मला काही बोलण्याआधी प्लीज माझं बोलणं ऐकून घ्या. बापूजी, मी हैराण झाले की मी काय करू. माझं कर्तव्य काय आहे? टप्पूच्या पप्पांचं ऐकू की तुमचं ऐकू? माझी हालत तर अडकी त्यातल्या सुपारी सारखी झालीये. खरंच मला काही समजतच नाहीये की मी काय करू बापूजी. म्हणून तुमच्या दोघांपैकी कोणी मला सरप्राईज विषयी काही विचारू नका. तुम्हा दोघांना माझी शपथ.
अजून एक विनंती आहे बापूजी. तुम्हाला सरप्राईज विषयी जे काही विचारायचं आहे ना, ते सरळ टप्पूच्या पप्पांनाच विचारा तुम्ही. तेच तुम्हाला सांगतील की सरप्राईज काय आहे. ते पुढं आता आजोबा मी सुद्धा आता काहीच मदत करू शकत नाही. अरे कारण आईने मला आता शपथ घातली आणि टप्पू काही तोडू शकतो पण आईची शपथ नाही तोडू शकत. आय एम सो सॉरी आजोबा. टप्पू हे रहस्य तर आणखीच गोड झालं. येऊ दे जेठ्याला, आज त्याची खैर नाही. डब्याच्या हातात गिफ्ट. नक्कीच जेठ्याने माझं सरप्राईज या डब्याकडे देऊन पाठवलंय. ए डब्या, इकडे. अरे नमस्कार बापूजी. हा, तू खाली थांब, मी खाली येतोय. काय झालं? अरे थांब ना बाबा, येऊन सांगतो. तिथेच थांब, जाऊ नकोस. येतोय. हो 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 ठीक आहे या. बापूजींनी मला का थांबवलं असेल? माझ्या लग्नासाठी एखादं स्थळ तर नाही आलं? डब्या, तू वर कशाला आलास? काही हरकत नाही बापूजी, लवकर सांगा माझ्यासाठी कुठून स्थळ आलं? स्थळ? अरे काय स्थळ बिळ नाही आलाय. मग तुम्ही मला थांबायला का सांगितलं? या बॉक्स मध्ये काय आहे? सरप्राईज. सरप्राईज? उघड उघड, लवकर उघड, लवकर उघड. का? अरे का कशाला जी उठाठेव सोड ना. तुला सांगितलं ना उघड म्हणजे उघड. उघडतो हा. ती खाली ठेव ना. बापूजी मी बघतो काय करायचं ते. हे हा. हे काय? प्रेशर कुकर. अरे ते तर मला पण माहिती आहे डब्या. जेठ्या मला सरप्राईज मध्ये कुकर का देणार आहे? याला माझ्याकडून जेवण तर नाही बनवून घ्यायचंय. काय बोलताय बापूजी? मला काही समजलं नाही. ए जास्त नाटक नको करूस. जेठ्यानेच दिलंय ना तुला हे. नाही, हे गिफ्ट मला माझ्या बॉसने दिलंय. आमचा पेपर तुफान एक्सप्रेसला 11 वर्ष पूर्ण झाली त्या आनंदात. तू खरं सांगतोयस? हो हो, माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ. पण बापूजी काय झालंय सांगा ना. खरं तर गोष्ट अशी आहे की जेठ्या मला काहीतरी सरप्राईज देणार आहे. तर तुझ्या हातात हा गिफ्टचा बॉक्स बघून मला वाटलं की माझा सरप्राईज आहे, म्हणून मी तुला बोलवून म्हटलं जरा उघड. सॉरी. नाही हरकत नाही, काही हरकत नाही बापूजी. एक गोष्ट सांग डब्या, हं? तुला काय वाटतं जेठ्या मला सरप्राईज मध्ये काय देईल? बापूजी, प्रत्येक वयात एका साथीदाराची गरज असतेच. तर असं होऊ शकतं की जेठालाल सरप्राईज म्हणून तुमच्यासाठी नवरी घेऊन येईल आणि मग या गोकुळधाम मध्ये मंडप बांधून तुमचं दुसरं लग्न लावून देईल. काय बोललास तू? तुझं स्वतःच तर लग्न होत नाहीये आणि माझं दुसरं लग्न लावायच्या गोष्टी करतोयस. जेठा या वयामध्ये माझं दुसरं लग्न लावणार आहे. तू वेडा झालायस, तू वेडा झालायस. जेव्हा बघाव तेव्हा लग्न 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 लग्न. जा घरात जा, कुकर मध्ये खिचडी शिजव आणि खाऊन झोप जा. अरे उभा काय आहेस? जा. बापूजी ते कुकर. हो जा, घे तुझा कुकर घेऊन जा. चल जा लवकर, चल 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 तिकडे. या जेठाच्या सरप्राईज पेक्षा जास्त या डब्याने माझं डोकं फिरवलंय. येऊ दे जेठ्याला घरामध्ये, मग दाखवतो त्याला. नटू काका,
हा शेठजी मी घरी जातो आहे, मग तुम्ही दोघं पण दुकान आवरून निघा. अच्छा, उद्या मी जरा लेट येईन. तुम्ही वेळेवर दुकान उघडा. आणि भाऊ, उद्या जरा बँकेचं काम. होऊन जाईल शेठजी, होऊन जाईल. हो, चला तर मी निघू. हो शेठजी. ओके, हो, चला. चला हा, चला. उद्या नवरात्रीच्या दिवशी बापूजींना असं सरप्राईज देणार आहे की त्यांना मज्जा येईल. एकदम चकित होतील. वा जेठालाल वा. गुपित जे आहे माझ्या मनी, गुपितला गुपित राहू दे. गुपित जे आहे माझ्या मनी, गुपितला थांब. माझी मस्करी करण्यासाठी आता गाणं म्हणत होतास ना तू? नाही नाही बापूजी, अरे मी तुमची मस्करी कशी करू शकतो बापूजी? ते तर मी आता येत होतो ना, तर रिक्षामध्ये गाणं लागलं होतं, तर माझ्या तोंडात बसलं. चल लवकर सांग, राज काय आहे? म्हणजे सरप्राईज काय आहे सांग. बापूजी, जर सांगितलं तर सरप्राईज कसं राहील? अरे सांग ना बाबा. बापूजी, फक्त आजच्या रात्रीचाच तर प्रश्न आहे. उद्या सकाळी तुम्हाला कळेल. तू सांगतोयस की मी छडी घेऊन येऊ? अरे बापूजी, अरे अरे चट्या, अरे काय करतो? अरे उठ उठ, अरे उठ चट्या. बापूजी, तुम्ही उठ उठलात ना. तर मी उठू शकेन ना. चल उठ. दया, उठ. हात दे जरा. उठ. अरे अरे काय? अरे चट्या उठ. अरे. अरे एक मिनिट. अरे थँक्यू. आणू छडी, आणू. नको बापूजी, नको. बापूजी, तुम्ही मला छडीने मारा किंवा तलवारीने, मी तुम्हाला आज नाहीच सांगणार. चट्या. बापूजी, तुमचा आनंद दुप्पट चौपट व्हावा म्हणून मी तुम्हाला वाट बघायला सांगतो आहे. उद्या सकाळी 9 वाजता पूर्ण सोसायटीच्या समोर तुम्हाला कळेल सरप्राईज काय आहे. पूर्ण सोसायटीच्या समोर माझी टर उडवणारच तू? अरे नाही बापूजी, तुमची टर नाही उडवणार, उलट आनंदाने तुमच्या मेंदूची दारं उघडतील. ए, अरे काय बोलतोयस तू? आता बापूजी, कसं समजावू तुम्हाला? बापूजी, एक गोष्ट सांगा. जर आपण कच्ची चपाती खाल्ली तर काय होईल? पोटात गडबड होईल ना. पण तीच कच्ची चपाती जर आपण मस्त शिजवून आणि तिच्यावर तूप वगैरे लावून खाल्ली तर मज्जाच येईल ना. ठीक तसंच सरप्राईज अजून कच्चं आहे. हा. उद्या सकाळी 9 वाजता ते मस्त शिजून तयार होईल. मग बघा तुम्हाला किती मज्जा येईल ते. अरे उद्यापर्यंत मी शिजून जाईन. कळत नाही आजची रात्र कशी संपणार आहे. अरे वा दया वा. काय मस्त कच्ची पक्की चपातीची आयडिया काढलीस तू. पण ही आयडिया कुठून आली? हो टपूचे पप्पा, ही आयडिया तर काहीच नाही. यापेक्षा चांगल्या आयडिया माझ्या डोक्यात पूर्ण दिवस येतच राहतात. पण माझं असं आहे ना की मी कधीच बोलत नाही. वा खूप चांगलं केलंस. खूप त्या सांभाळून ठेवायचा ना, जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरायचा. आता तू फटाफट जेवायला वाढ. काय आहे, नंतर मला सोडा दुकानात जायचं आहे आणि तिथे सगळ्यांना भेटून उद्याच्या सरप्राईजची सगळी तयारी करायची आहे ना. मी ना लगेच जेवण वाढून आणते, हं. गुपित जे आहे माझ्या मनी. अब्दुल, आज या सगळ्यांचा सोड्याचं बिल माझ्या अकाउंटला टाक. अरे हो, हा सोडा माझ्याकडून. अरे वा. अरे बाबा, कोणत्या आनंदात. इस्रोने जे साध्य केलं आहे त्यासाठी मी खूप खुश आहे आणि हा आजचा सोडा सगळ्यांना माझ्या तरफ आहे. बरोबर अय्यर भाऊ, बरोबर. काय साध्य केलंय इस्रोच्या वैज्ञानिकांनी. सलाम त्यांना. भाऊ, भारतासारखा देश आणि आपल्या देशाचे महान वैज्ञानिक पहिल्याच प्रयत्नात मंगलयान मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित केलं. आणि बजेट किती होतं? 450 करोड. तुम्हाला माहितीये, सायन्सवर एक फिल्म आली होती ग्रॅव्हिटी. तिचं बजेट या अभियानापेक्षा जास्त होतं. अरे आपल्या वैज्ञानिकांनी किती मेहनतीने अभियान चालवलंय बघा जरा. आणि जगातला पहिला देश आहे भारत, ज्याने हे पहिल्याच प्रयत्नात करून दाखवलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे मित्रांनो, की ज्या देशाचा जवान, ज्या देशाचा शेतकरी, ज्या देशाचं विज्ञान मजबूत असतं ना, त्या देशाला कोणी मागे खेचू शकत नाही. हे बरोबर आहे मेहता साहेब. नाहीच. खरंच या अभियानानंतर
दुनियाची दुनियाच हल्ली आहे. बरोबर बोललात. पण मित्रांनो, सध्या तरी जेठालालने आपल्या सगळ्यांचं जग हलवलंय. प्रत्येकाला हे समजून घ्यायचंय की जेठालाल बापूजींना काय सरप्राईज देणार आहे. अच्छा, तुमच्यापैकी कोणाला काही माहिती आहे का? ओय मित्रांनो, जेठाप्रा सरप्राईज देणार आहे. ओय, माझ्यासाठी तर हीच मोठी सरप्राईज वाली गोष्ट आहे. आणि मग तो काय सरप्राईज देणार आहे ही पण सरप्राईज वालीच गोष्ट आहे. अरे बाबा, आजच्या काळात एक मुलगा आपल्या वडिलांना सरप्राईज देतोय हीच मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. अरे आपण आपापसात का बोलतोय? मी तर साहेब इथेच बसलेत. मी तर साहेबांना विचारूया ना काय सरप्राईज आहे. ते तर जेठा भाऊंचे परम मित्र आहेत. ओके 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 उतावळे होऊ नका, मी सांगतो. जेठालाल बापूजींना जे सरप्राईज देणार नाही आहे- मेहता साहेब, नाही, तुम्ही नका सांगू. का? कारण की मी सांगणार आहे. आगे सोडा घे तुझा. हा जाडाला काय सरप्राईज आहे सांग लवकर. सरप्राईज विषयी बोलण्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की या सरप्राईजला सफल करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज लागेल. हा, जाडालाल सगळे मदत करायला तयार आहेत, पण सरप्राईज काय आहे ते तर सांग. हा, तर अरे अब्दुल, ऐकतोयस ना? अरे अब्दुल, तो सोडा सोड आणि ऐक. हो जाडालाल बोला. हो, तर सगळं ऐकताय ना? हो. जाडालाल सगळे ऐकतायत, तू सरप्राईज काय आहे ते तर सांग. तुम्हाला उशीर होत असेल तर तुम्ही निघा, हरकत नाही. अरे ओय अय्यर यारा, ओय 2 मिनिट जरा मन शांत ठेव ना. अरे जेठाप्राला बोलूच दिलं नाही तू, तर तो सांगणार कसं की सरप्राईज काय? तू असाच गप्पा बसशील. अरे नाही तर काय, मी जितक्या वेळा बोलायचा प्रयत्न करतोय मध्येच बोलताय सांग सांग सांग. अरे बोलतोय बाबा, जरा शांत राहा. नक्की? नक्की नक्की. ओके. हा, तर सरप्राईज हे आहे की वा जाडालाल, खूप छान, खूप छान. होय 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 जेठाप्रा, होय होय. अरे तू तर मन खुश करून टाकलंस. ओय, मी पण माझ्या बाबांना सरदार अरिजित सिंगना असंच सरप्राईज देणार आहे. अरे वा, ये, वा, ये, सुनी, ये. वा. वा वा. बापूजींना सरप्राईज देण्याच्या विचाराने मी एवढा खुश आहे की मला वाटतं आज रात्री मला झोपच येणार नाही आहे. अरे सॉरी भिडे, मी सोसायटीची परवानगी न घेता त्यांना उद्या 9 वाजता इथे येण्याची परवानगी दिली आहे. चालेल ना? अरे धावेल जेठालाल, अशा शुभ कार्यात परवानगीची गरजच नसते. हा, नंतर एक ऍप्लिकेशन लेटर देऊन टाक. ठीक आहे, देईन. ना अरे बाबा जेठालाल, आधी सांगायचं होतंस ना. मी तुझ्या सरप्राईजची जबरदस्त बातमी बनवून तुफान एक्सप्रेसच्या पहिल्या पानावर छापली असती. अरे बाबा, वाचून सगळ्यांचं जग हल्लं असतं. अरे पोपटलाल, पूर्ण दुनिया हलेल किंवा नाही, पण जेठालालची दुनिया हल्ली असती. कशी? कशी काय? पोपटलाल, तुला सरप्राईजचा अर्थ नाही माहित? सरप्राईजचा अर्थ असतो कोणाला कळता कामा नाही. आणि तुम्ही पेपरमध्ये छापून सगळ्या दुनियाला सांगणार, मग जेठालालची दुनिया हल्लीच असती ना. ओ सॉरी मेहता साहेब. हो हो हो, तर भिडे ते सगळे सकाळी 9 वाजता इकडे येतील, तर त्याआधी सोसायटीमध्ये सगळी तयारी होईल ना? हो हो, निश्चिंत राहा जेठालाल, सगळी तयारी होईल. मी जरा त्या हिंद माता व्यापारी संघाच्या अध्यक्षांना फोन करून कन्फर्म सांगतो की भाऊ उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत या, लेट करू नका. आता तर ऑफिशियल पण झालं. हा, हा, जेठालाल बोलतो. हा, तर उद्या सकाळी 9 वाजता येत आहे ना? हो हो हो. अरे इकडे तर तडामार तयारी चालू आहे. हो 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 हो. हा, ओके ओके ओके. जय माताजी, जय माताजी. हा, वा 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 जेठालाल, हे जे तू कार्य करतोयस यासाठी जेठालाल चंपकलाल गडा यांचा नाही 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 नाही, चंपकलाल जयंतीलाल गडा यांचा. विजय असो, विजय असो. कमीत कमी 50 किलो फुलं हवी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची. हा, सकाळी 5 वाजता आली पाहिजेत. आणि हो, सजावट करताना जरा हळू करा, कोणाला कळलं नाही पाहिजे. आवाज बिलकुल झाला नाही पाहिजे, सरप्राईज आहे. ठीक आहे? हो, ओके ओके. चला चला.
फुलांचं तर काय झालं. हो झाली का सगळी व्यवस्था? हो माधवी, सगळं झालं. फुलवाल्याला सांगितलंय, व्हिडिओ शूटिंग वाल्याला सांगितलंय, अब्दुल्लाही सांगितलंय की उद्या सकाळी लवकर ये कारण सजावट करायची आहे. वा, तू कसला विचार करतेस? मी विचार करत होते की आपण सगळे किती नशिबान आहोत ना की आपण गोकुळधाम सोसायटीमध्ये राहतो. नाहीतर आजच्या काळात कुठे प्रेम आणि एकता बघायला मिळते. आता हेच बघा ना, एक मुलगा आपल्या वडिलांना सरप्राईज देणार आहे आणि एक शेजारी त्याला मदत करण्यासाठी रात्री इथे जागतोय. माधवी, इट हॅपन्स ओनली इन गोकुळधाम सोसायटी. आणि गोकुळधाम सोसायटी थोडीच आहे, हे तर एक कुटुंब आहे आणि आपण सगळे कुटुंबातील सदस्य. मी तर आता उद्या सकाळची वाट बघतोय. उद्या सकाळी सरप्राईज बरोबरच एक खूप मोठी घटना घडणार आहे. नाही येणार. आज रात्री झोपच नाही लागणार. माहित नाही आज जेठ्या काय सरप्राईज देणार आहे मला. वरून म्हणतो सगळ्या सोसायटी वाल्यांच्या समोर सरप्राईज देणार. जेठ्याने सोसायटी वाल्यांच्या समोर माझी टर्न नाही उडवली म्हणजे मिळवला. आजोबा, काय झालं? तुम्ही अजून झोपला नाहीत? अरे कसा झोप उठा जेठ्याच्या सरप्राईज मुळे ना माझी झोप उडाली आहे. जेठ्या छोटा होता तेव्हापासून सरप्राईजच्या नावाखाली मला टेन्शनच देत आलाय. तू जेवढ्या खोड्या काढतोस ना त्याच्यापेक्षा जास्त खोड्या करायचा तो. तर विचार करून करून हैराण झालोय. हे सरप्राईज आहे तरी काय? आजोबा बसा, बसा इथे. आजोबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, सरप्राईज चांगलंच असेल. अरे पण टपडा, उद्या सकाळी जर जेठ्याचं सरप्राईज मला नाही आवडलं तर पूर्ण सोसायटी वाल्यांसमोर माझी मान खाली होईल ना. आजोबा तुम्हाला सरप्राईज आवडलं नाही तर ना, तुम्ही आतापासूनच का काळजी करताय? आता तुम्ही शांत झोपा. तू झोप 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 झोप. हा. उद्या सकाळी जर जेठ्याचं सरप्राईज मला नाही आवडलं ना तर जेठ्याचं तर मी बँडच वाजवून टाकेन. टपूचे पप्पा, काय झालं? तुमची तब्येत तर ठीक आहे ना? तुम्ही असे एकटे एकटे का हसताय? अगं काय सांगू दया, मला बापूजींची मस्करी करायला खूप मज्जा येत आहे. असं वाटतं माझे लहानपणीचे दिवस परत आले. पण टपूचे पप्पा, बापूजी खूप चिडले आहेत. ते तर चिडणारच ना. मला वाटतं त्यांना पण माझं लहानपण आठवलं असेल. मी लहानपणी बापूजींची खूप मस्करी करायचो. कधी कधी मी त्यांना फटाकेवाली पेन द्यायचो, कधी त्यांच्या कुर्त्यामध्ये छोटासा बेडूक ठेवायचो, कधी त्यांचे बूट लपवायचो, कधी त्यांच्या टोपीची होडी बनवून पाण्यात सोडून द्यायचो, कधी त्यांच्या धोतराचा झुला बनवून झाडावर झोका घ्यायचो. बोल. अरे प्रत्येक वेळी बापूजी एवढे हैराण व्हायचे, इतके चिडायचे माझ्यावर, खूप ओरडायचे पण. जसे तुम्ही टपूला ओरडता. अगं मी तर टप्पूला काहीच ओरडत नाही दया. माझ्यापेक्षा तर कितीतरी जास्त बापूजी मला ओरडायचे. मग काय, मग मी धावत जाऊन खोलीत लपून बसायचो आणि आतून कडी लावून मग बापूजी दरवाजा वाजवायचे एकदम धाड 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 धाड. मला वाटतं बापूजी खूप जोरात दरवाजा वाजवत असतील. तुमच्या लहानपणीचा दरवाजा वाजवण्याचा आवाज आता पण ऐकू येतोय. आणि ते फक्त दरवाजा वाजवायचे नाहीत, जोर जोरात ओरडायचे पण. जेठ्या, दरवाजा उघड. अरे टपूचे पप्पा, कमाल झाली. बापूजींचा आवाज पण ऐकू येतोय. मग मी आतून बोलायचो, नाही बापूजी, मी दरवाजा नाही उघडणार. मी दरवाजा उघडला तर तुम्ही मला माराल. दयासुनबाई, दयासुनबाई, माझ्या लहानपणी तू माझ्या बरोबर होतीस? नाही, तुमच्या लहानपणी जर मी तुमच्या बरोबर असते तर माझ्या लहानपणी माझ्या जागी कोण असतं? हो तेच तर. अरे जेठ्या, दरवाजा उघड.
सरप्राईज सरप्राईज करून माझी झोप उडवून टाकलीस आणि स्वतः शांत झोपलायस. उघड. अगं हे स्वप्न नाही आहे, हे तर बापूजी खरंच बेडरूमच्या बाहेर उभे आहेत आणि तिकडून ओरडतायत. हो आणि बापूजीच दरवाजा वाजवतायत. बापूजी एवढ्या रात्री काय झालं? हा 1 मिनिट आलो. काय झालं बापूजी? अरे तुझ्या सरप्राईजच्या भानगडीमुळे मला झोप येत नाहीये. अरे सांग ना बाबा काय आहे सरप्राईज? असं काय करतोय? अरे बापूजी तुम्ही असं लहान मुलासारखं काय करताय? मला म्हणायचं इतके हैराण का होताय? थोडी वाट बघा, म्हणजे फक्त आज रात्रीचाच प्रश्न आहे बापूजी. उद्या सकाळी तर मी तुम्हाला सांगणारच आहे. हो बापूजी प्लीज तुम्ही जरा आजची रात्र वाट बघा ना प्लीज बापूजी. ए जठ्या ऐक, जर उद्या सकाळी मला तुझं सरप्राईज नाही आवडलं ना तर जर उद्या सकाळी मला तुझं सरप्राईज नाही आवडलं ना तर तुझी खैर नाही. अरे बापरे, याचा तर मी विचारच केला नाही. जर बापूजींना सरप्राईज आवडला नाही तर? लक्षात ठेव बापूजी अगं बापूजी तर माझी झोप उडवून गेले. उद्या काहीही झालं तरी बापूजींना सरप्राईज आवडलंच पाहिजे दया, नाही तर माझी फजिती होईल. मी काय केलं? उद्या जे काही होईल ते बघण्याजोगेच असेल. म्हणजे तुम्ही काळजी करू नका, उद्या सगळं चांगलं होईल. हे माताजी, उद्या सकाळी माझी लाज राख. हे ईश्वरा, आज माझ्यावर कृपा कर. माझं सरप्राईज बापूजींना आवडेल असा मला आशीर्वाद दे. चला आता मी सगळ्यात आधी तयार होतो आणि माझ्या दयाला सरप्राईज देतो. लग्नापासून आजपर्यंत दया रोज माझ्या आधी उठते. नेहमी मला म्हणते तयारी करा, अंघोळीला जा. आज मी आधी उठलो आहे आणि तयार पण झालो आहे. आज दयाला उठवण्याचा आनंद घेतो. दया, दया उठ, उठ. अगं हसतेस काय? उठ. अगं हसतेस काय? मी स्वप्न बघते की तुम्ही माझ्या आधी उठला. अगं हे स्वप्न नाही, सत्य आहे. उठ उठ. होऊच नाही शकत. आता माझं स्वप्न संपल्यानंतर मी उठेन, तयारी करेन आणि नंतर तुम्हाला उठवेन. अगं झोपतेस कुठे? उठ. तू थांब, आता मी तुला सांग. हे खरं आहे. हुईमा नाही, शुभ प्रभात. पप्पा, तुम्ही खरंच सगळ्यांच्या आधी उठून तयार पण झालात. चमत्कार आहे हा, चमत्कार. कसं झालं हे? असं कसं? अगं बाई, बापूजींना सरप्राईज द्यायचं तर लवकर उठावं तर लागणार ना. चल चल, तू पण लवकर तयार हो. खूप सारी तयारी बाकी आहे. लवकर लवकर चल चल चल. अरे बापूजी तुम्ही? जठ्या सकाळ झाली, चल आता लवकर सांग सरप्राईज काय? हो टप्पूचे पप्पा, आता तुम्ही सरप्राईज विषयी सांगून टाका. हा मला बापूजींची अशी अवस्था बघवत नाहीये. जर तुम्ही सांगणार नसाल तर मी सांगून टाकते. सांग सुनबाई, तू नको सांग. नको नको, मी सांगत हा, बरं आहे. तू सांग. मी सांगेन. मी सांगेन सांगेन. हे बघ जेठ्या, तू म्हणाला होतास सकाळी सांगेन सरप्राईज काय आहे. बघ सकाळ झाली, चल लवकर सांग सरप्राईज काय आहे. बापूजी बस अजून थोडी वाट पहा. बघा आता काय आहे, मला थोडं खाली.
हे काय करतेस तू? ये तर इकडे. बापूजी, मला सरप्राईजची थोडी तयारी करायची आहे म्हणून मी खाली जातोय. तोपर्यंत तुम्ही तयार व्हा. हा दया, बापूजींना मस्त चांगला कुर्ता, वरती ते जॅकेट, मॅचिंग आणि टोपी वगैरे सगळं काढून द्या. ठीक आहे, मी येतो बापूजी. हा. आणि हो दया, बापूजींना एक पट्टी पण दे. हं? पट्टी. पट्टी 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 कशासाठी? ते डोळ्यांवर बांधायला बापूजी. अरे पण का? बापूजी, सरप्राईज तर असंच दिलं जातं ना. प्लीज प्लीज डोळ्यांवर पट्टी बांधा ना बापूजी. प्लीज प्लीज बापूजी. मी खाली जातो. जेव्हा सरप्राईज रेडी होईल तेव्हा तुम्हाला बोलवायला येईन. ठीक आहे? ओके बापूजी, मी जातो खाली. टपूचे बाबा. हो, थँक्यू थँक्यू थँक्यू. हा 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 भिडे. हो ये बघ बघ जेठालाल, सगळी सजावट झालेली आहे. मी तर व्हिडिओ शूटिंग करणाऱ्याला पण बोलवलंय, म्हणजे हा अनमोल क्षण कॅमेरात कैद होईल आणि आपण जेव्हा वाटेल तेव्हा बघू शकू. बरोबर आहे. अरे वा, कुठे आहे व्हिडिओवाला? नाही मागे नाही, तो तिकडे. हे प्रकाश, झोपतो काय? उठ. बापरे. हो, आणि मी नाश्त्याची पण व्यवस्था केली आहे गार्डन मध्ये. हो, हे पण खूप गरजेचं होतं बाबा. एवढी मोठी यात्रा आहे. वा वा भिडे, तू तर एकाच रात्रीत कमाल केलीस. तू खरंच एकमेव आहेस. नाही जेठालाल, हे सगळं मी एकट्याने नाही केलंय. टप्पू सेनेने पण मला मदत केली आहे. ही फक्त टप्पू सेनेची मेहनत नाहीये, यात अब्दुल अंकलनी पण खूप मेहनत केली आहे. धन्यवाद टप्पू सेना. पप्पा, तुम्ही तर मला सरप्राईज सांगितलंच नव्हतं, पण या सोनूने मला सांगितलं होतं. त्यामुळे मी सकाळी लवकर उठलो आणि तयारीला लागलो. तुला सरप्राईज विषयी माहित आहे? हो पप्पा. मग तू बापूजींना काही सांगितलं तर नाहीस ना? नाही पप्पा, अरे तुम्ही या सरप्राईज साठी एवढी मेहनत घेतली आहे, ती मी वाया कशी घालवू शकतो? थँक्यू बाळा. वेलकम पप्पा. बस देवाने एक करावं, बापूजींना हे सरप्राईज आवडू दे. कारण त्यांनी मला सांगितलं आहे की जर मला सरप्राईज आवडलं नाही तर तुझी खेर नाही. अरे जेठालाल, अजिबात चिंता करू नकोस. तू खऱ्या मनाने चांगलं काम करायला निघालायस आणि खऱ्या मनाने चांगलं काम करणाऱ्याला ईश्वराचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. पण जेठालाल, तू तर बोलला होतास की तुझं सरप्राईज ठीक 9 वाजता येईल, पण अजून आलं नाही. 9 तर वाजले. अरे कार्यक्रम रद्द नाही झाला ना? चुप राहतो. अरे काय अशुभ बोलतोय? अरे ओ, शुभ शुभ बोल. बापूजी हे सरप्राईज समजून घ्यायला कालपासून तलपापड होत आहेत. जर सरप्राईज कॅन्सल झालं तर बापूजी मला पापडासारखं तळून काढतील. पण मग अजूनपर्यंत आलं का नाही? 9 तर कधीचे वाजले. अरे अजून 9 वाजलेत कुठे? आता तर 9:15 वाजले आहेत. कोणी बडता बुडता बनवू नका. हो, माझ्या घड्याळातही 9:15 वाजलेत. अय्यर भाऊ, का उगाचच टेन्शन देताय तुम्ही? पण माझ्या घड्याळात 9 कसे वाजले? कारण अय्यर अंकल, कारण तुमचं घड्याळ 15 मिनिटं पुढे. बघा, एका छोट्या मुलाला कळलं, पण सायनिस्ट असून तुम्हाला नाही कळलं की तुमच्या घड्याळ 15 मिनिटं पुढे आहे. जय माताजी, जय आशापुरा. आले आले आले. जय माताजी, जय माताजी, जय आशापुरा, जय माताजी. पण जेठालाल, एकच सायकल आली. अरे बाबा, बाकीचे सगळे पण मागे मागे येतच असतील. आशापुरा मात की जय. आशापुरा मात की जय. आशापुरा मात की जय. जय आशापुरा. येत आहेत. जय माताजी, जय आशापुरा. 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 जय भवानी, जय अंबे. क्या बात है जेठालाल. जय अंबे. हो कमाल आहे यार. ओय जेठाप्रा, हा तर पूर्ण सायकलिंगचा सागरच येतोय. थांबायचं नावच घेत नाहीये. जय भवानी, जय अंबे. 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 जय भवानी. रोशन बघ ना, किती सारे सायकल स्वार. जय भवानी, जय
किती छान वाटतं. झेंडे आणि मातेचा जय जयकार. जय माताजी जय आशापुरा 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 जय माताजी जेठाभाऊ, तुम्ही खूप चांगलं काम केलं. एकदम मन खुश झालं. बरोबर आहे जेठा भाऊ. बापूजींना तुमचं सरप्राईज खूप आवडेल. जय माताजी खूप खुश होतील ते. जय माताजी जय आशापुरा जय माताजी जय आशापुरा जय माताजी जय आशापुरा जय माताजी जेठा भाऊंनी तर कमाल केली. अरे वा, काय दृश्य आहे. किती छान वाटतंय. जय माताजी जय आशापुरा जय माताजी जय आशापुरा जय माताजी जय आशापुरा बोला आशापुरा मात की जय. 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 जय माताजी जय आशापुरा. जय माताजी जय आशापुरा. जय माताजी जय आशापुरा. आशापुरा मात की जय. 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 चाललंय काही कळतच नाहीये. अगं सुनबाई, हा बापूजी. सुनबाई, जेठ्याला सांग की जर मला त्याचं सरप्राईज आवडलं नाही ना तर बापूजी, तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्हाला सरप्राईज नक्की आवडेल. एक मिनिट हा बापूजी, मी येते हा जरा. एक मिनिट. टपूचे पप्पा, आज तर मज्जा येईल. त्या सगळ्यांना बघून बापूजी एकदम चकित होतील. तर मानलंस ना तुझ्या टप्पूच्या बाबांना. हो हो, टपूचे पप्पा मानले तुम्हाला हा, एकदम. तर मग आता मी जाऊन बापूजींना सांगू. अरे नाही नाही, आता नाही, आता नाही. मी येतो वर. हो हो, या लवकर या. या या या, नमस्कार नमस्कार. नमस्कार. अरे बाबू भाई, या या कसे या. आहात? मजेत ना? कसे आहात, कसे आहात? एकदम ठीक. भले एकदम ठीक. पधार्या भाई, भले पधार्या. अरे चपुडा, या 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 या. जय माता. जय माताजी, 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 जय माताजी. आशापुरा मात की जय. मी बापूजींना बोलून आणतो हं. हो हो टपुडा, चल चल, बापूजींना घेऊन येऊ, चल. अगं सुनबाई, हा बापूजी. अगं सुनबाई, आणखी किती वेळ? बापूजी, तुम्हाला खाली घेऊन जायला टपूचे पप्पा आता वर येतच असतील. अरे आले आले आले. बापूजी रेडी? अरे काय रेडी? कधीपासून मला गांधारी बनवून बसवून ठेवलाय. तुझं सरप्राईज रेडी झालं का नाही? रेडी रेडी बापूजी, रेडी. हे बघ जेठ्या, एक गोष्ट लक्षात ठेव तू. जर मला तुझं सरप्राईज आवडलं नाही ना तर पुढचे 7 दिवस तुला गांधारी बनवून पावडर गल्लीमध्ये मोकळं सोडून देईन. मग तुला सरप्राईज वर सरप्राईज मिळत राहतील. बापूजी, टपूचे पप्पा, तुम्ही अजिबात चिंता करू नका. बापूजींना तुमचं सरप्राईज नक्की आवडेल. हे माताजी, लाज राख. या बापूजी. अरे पण कुठे या? मी घेऊन जातो. या या बापूजी, या. हळूहळू, सांभाळू. या 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 बापूजी, सांभाळू. हळूहळू सांभाळू ना. खाली इथे एक पायरी आहे. अहो, आली आली. हो, खाली. हा, या या. अरे बापरे, बापूजींना अशी डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यांना काही त्रास होता का म्हणे? कसला त्रास? अगं, माझे कोकणातले एक मामा आहेत. त्यांना सुद्धा एकदा असंच खेळताना अशी डोळ्यांवर पट्टी बांधली होती. जेव्हा पट्टी उघडली तेव्हा त्यांना दिसणंच बंद झालं. अगं बाई, हो. नाही नाही, असं काही नाही होणार आहे. जरा शुभ शुभ बोला. हो, मी म्हणजे आपलं शंका. अरे तू मला कुठे घेऊन आलायस जेठ्या?
बाल्कनी मध्ये बापूजी. हो अरे तुझं सरप्राईज खाली आहे की बाल्कनी मध्ये? खाली खाली बापूजी. मग बाल्कनी मध्ये कशाला आणलंस तू? 2 मिनिटं बापूजी. नाही नाही, आता सगळं बस झालं. 2 मिनिटं काय, 2 सेकंद पण वाट बघू शकत नाही मी. नको नको बापूजी. बापूजी प्लीज प्लीज तुम्ही नको. मी काढतो. नाही नाही मी पण नाही काढणार. टप्पू तू काढ. हो पप्पा. अरे काय लावलाय जेठ्या, तू काढ ना बाबा. बापूजी ते काय आहे ना की मला तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघायचे आहेत. जर मी मागे पट्टी काढत राहिलो तर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव नाही बघू शकणार ना. टप्पू काढ बाळा. हो पप्पा. आजोबा तयार? हा काढ काढ काढ. बापूजी पट्टी सोडल्यावर जरा हळूहळू डोळे उघडा हा. हा. हो आजोबा. जसं पेपरमेंट हळूहळू खायला आपल्याला खूप मजा येते ना, तसंच तुम्ही हळूहळू डोळे उघडा, म्हणजे तुम्हाला सरप्राईजची जास्त मजा येईल. हो. हो तू काढ 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 ना बाळा, काढ तर हो, खरं. काढतो. हळूहळू डोळे उघडा बापूजी. दयाने सांगितलं तसं. हा. हा चष्मा दया. पाहिलंच माधवी, मी बोललो होतो ना त्यांना काही दिसत नाहीये. जेठ्या हे सगळं काय आहे? हे सगळे आशापुरा मातेचे भक्त आहेत बापूजी. दरवर्षी हे सगळे मुंबईवरून सायकलवरून मातेच्या मठात जातात. अरे हे तर मला सुद्धा माहिती आहे जेठ्या, पण हे सगळे लोक इकडे कसे? हेच तर तुमचं सरप्राईज आहे बापूजी. यावर्षी यांची यात्रा आपल्या गोकुळधाम सोसायटी वरून सुरू होणार आहे. आणि ते सुद्धा तुमच्या हातांनी हिरवा झेंडा दाखवून. ए, 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 जेठ्या जेठ्या तुम्हाला सरप्राईज आवडलं बापूजी? अरे आवडलं. आशापुरा मात की बोला. आशापुरा मात की चल 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 लवकर खाली चल. चल लवकर चल. चला चला. आलो. हा चला. होय होय होय, सरप्राईज आवडलं सरप्राईज. जय माताजी. जय माताजी. जय माताजी. बापूजी बापूजी बापूजी. जय माताजी. हा. जय माताजी. जय माताजी. जय माताजी. जय माताजी. आशापुरा माते की बापूजी मी तुमची सगळ्यांशी ओळख करून देतो. आमची सगळी ओळख नंतर. आधी आम्ही सगळे आशापुरा मातेचे भक्त आहोत. बरं अंकल, हे आशापुरा मातेचा मठ कुठे आहे? अगं बाळा, मातेचा मठ तर कच्छ मध्ये आहे. आठवतं ना आपण सगळे रणोत्सवला गेलो होतो. जय माता. जय माताजी. जोर से बोल. जय माताजी. प्रेम से बोल. जय माताजी. सारे बोलो. जय माताजी. जय माता. जय माताजी. जय माताजी. बोला आशापुरा माते की. हो बाळा, कच्छ मध्ये आमच्या गावाच्या बच्छावच्या जवळ आहे. असांजो कच्छ आहे. अरे देवा, मुंबई पासून कच्छ पर्यंत सायकलवरून? हे खरंच खूप छान आहे, पण ते तर खूप दूर असेल ना? हो, इकडून सुमारे 1000 किलोमीटर आहे कोमलवहिनी. 1000 किलोमीटर? सायकल वरून 7 ते 10 दिवस लागतात.
सायकल स्वारांबरोबर मेडिकल व्हॅन, डॉक्टर आणि धान्याची गाडी पण जाते. अरे वा, मस्तच मस्तच. ओहो हो हो, ही तर कमालच गोष्ट आहे. हे सगळे जे मातेचे भक्त आहेत ते 24 तास सायकल चालवत राहतात. नाही नाही सोडी, 24 तास नाही चालवत. मध्ये मध्ये थोडी रिसेस ठेवतात, खाण्यापिण्यासाठी थोडा थोडा आराम पण करतात असं. कधीतरी मला पण संधी द्या तुमच्या बरोबर यायची. मी पण डॉक्टर आहे, हो, मी हो. पण सेवा करेन. हो खरंच. या सायकल स्वारांसाठी आमच्या मंडळाकडून 24 तास व्यवस्था केलेली असते. एवढी शक्ती तर मातेकडूनच मिळत असेल हो की नाही? आणि हृदयात आशापुरा मातेचे नाव असेल, हिंमत असेल तर आपण काहीही करू शकतो. हो बरोबर आहे. होय, खरंच मातेची अपार कृपा आहे सगळ्या भक्तांवर. अरे आशापुरा मातेचा महिमा तर खूप मोठा आहे. तिचं दर्शन घ्यायला जे कोणी तिकडे जातं ना, त्यांची कोणतीही इच्छा असो माता नक्की पूर्ण करते. हा. अरे हो भाऊ पोपटलाल, म्हणूनच तर मातेचं नाव आशापुरा आहे. म्हणजे प्रत्येक आशेला पूर्ण करणारी माता. आजोबा तुम्हाला माहितीये पप्पांनी तुमच्या नावाने 5 सायकल भेट दिले आहेत. हो हो हो, किती मस्त किती मस्त. वा 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 वा. अरे वा 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 वा, जेठाप्रा, वा, तू वा. तर मन खुश करून टाकलंस. काय बात आहे जेठा भाऊ. बापूजी, हे होतं तुमचं सरप्राईज. तुम्हाला आवडलं? अरे जेठ्या, आवडलं रे. मला खूप आवडलं जेठ्या. मी मी काय सांगू तुला. अरे तू तर मला बसल्या बसल्या माता आशापुराचं दर्शन घडवलंस. जेठ्या, मला तुझा अभिमान वाटतो जेठ्या, अभिमान वाटतो. बापूजी, वा जेठालाल वा, क्या बात. या नवरात्रीच्या शुभ समयी तू सगळ्या समाजासाठी एक अनुकरणीय उदाहरण प्रस्तुत केलंस. एक गोष्ट सांग जेठ्या, तुला असं कसं काय वाटलं की मला हे सगळं खूप आवडेल म्हणून? कारण बापूजी मला माहित होतं की हे तुमच्या मनात आहे. आता 1-2 दिवसाआधी लक्षात आहे, तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्हाला गावाची खूप आठवण येत आहे. आशापुरा मातेचं दर्शन करायची खूप इच्छा झाली आहे. तुला माहितीये जेठ्या, आज आपण सगळे सोसायटीवाले मिळून गेलो होतो ना, तसंच आम्ही सगळे गाववाले, आजूबाजूचे लोक, सगळे मित्र, सगळे मिळून बच्चावरून आशापुरा मातेच्या मठामध्ये जायचो आणि तेही सायकलवरून जायचो. माहित नाही कधी मातेचं दर्शन होईल. आशापुरा माते की वा जेठ्या वा, आज तर तू गडा परिवाराचं नाव काढलंस बघ. बापूजी, पण हे सगळं आयोजन तू केलंस कसं काय? अरे बापूजी, मातेच्या कृपेने सगळं आयोजन आपोआप झालं. ते काय झालं, तुम्ही मातेचं दर्शन करायची इच्छा व्यक्त केलीत आणि योगायोगाने दुसऱ्या दिवशी हे सगळे मला दुकानात भेटायला आले. बोला, मी तुमची काय सेवा करू शकतो? जेठा भाऊ, प्रत्येक वर्षी मुंबई दादरवरून आशापुरा मातेच्या मठापर्यंत आम्ही सायकल स्वारांचा संघ पाठवतो. ओहो, हे तर खूप पुण्याचं काम आहे. आणि तुमचे बापूजी चंपकलाल गडा बचावचे ज्येष्ठ आहेत आणि मातेचे भक्त आहेत. मातेची खूप सेवा केली आहे आणि बचावाच्या सगळ्या सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. खरं खरं, बापूजींचा स्वभाव पहिल्यापासूनच खूप परोपकारी आहे. म्हणून जेठा भाऊ, आमची इच्छा आहे की यावेळी सायकल स्वारांच्या यात्रेचा शुभारंभ बापूजींनी आपल्या हातांनी हिरवा झेंडा दाखवून करावा. ओहो हो, ही तर खूप सन्मानाची गोष्ट आहे. मग हे आमच्या आमंत्रण पत्रिकेत छापूया. हा, जरूर जरूर. आणि मी बापूजींच्या नावाने मातेच्या चरणांवर 5 सायकल पण अर्पण करू इच्छितो. त्यांचा स्वीकार करा प्लीज. हा, वा वा जेठा भाऊ, जसं ऐकलं होतं तसंच पाहायला मिळालं. आजच्या काळात सुद्धा आपल्या बापूजींसाठी तुमच्या मनात एवढा आदर, सन्मान आणि प्रेम आहे. वा. अहो, हीच तर आपली भारतीय संस्कृतीची महानता आहे. ते बोलतात ना, भले विसरा तुम्ही काहीही, पण आई वडिलांना विसरू नका. बाय बाय. बाय बाय. अजून एक विनंती करू शकतो का मी तुम्हाला? हो हो. ही जी तुमची सायकल स्वारांची यात्रा आहे, तिचा शुभारंभ तुम्ही आमच्या गोकुळधाम सोसायटी मधून करू शकता का? हो हो, का नाही. तर बापूजी, तुम्ही या सगळ्या सायकल स्वारांना हिरवा झेंडा दाखवून त्यांच्या यात्रेला शुभेच्छा द्याल ना? अरे हो जेठ्या, का नाही. ही तर माझ्यासाठी
खूप अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला आणि माझ्या गोकुळधाम सोसायटीला हा सन्मान दिलात म्हणून मला एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही तुम्हाला. बोला आशापुरा मात की. बापूजी, तुम्ही या सगळ्यांना हिरवा झेंडा दाखवण्याआधी आशापुरा मातेची आरती करूया का आपण? हो. या. जय जय बोला माता आशापुराची, जय जय बोला माता आशापुराची. चारी दिशा चर्चा तुझ्या महिमेची, हो महिमेची. जय जय बोला माता आशापुराची. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात. नाही करत माता भेदभाव कोणाशी, नाही करत माता भेदभाव कोणाशी. जय जय बोला माता आशापुराची. हे जय जय बोला माता आशापुराची. जय जय बोला माता आशापुराची. मा जय जय बोला आशापुरा माता की. आशापुराची. बोला आशापुरा मात की. आमच्या पूर्ण गोकुळधाम सोसायटी तर्फे हा ध्वज आशापुरा मातेच्या मठामध्ये अर्पण करा. बोला आशापुरा मात की. आमच्या गोकुळधाम सोसायटीच्या महिला मंडळातर्फे तुम्ही ही चुनरी आशापुरा मातेला अर्पण करा. बोला आशा मारा माता की. तुम्ही सगळे आशापुरा मंदिरात जातच आहात तर जवळच हरियालीचा दर्गा आहे, तर ही चादर तिकडे चढवाल का? हो, नक्की चढवेल. धन्यवाद धन्यवाद. बोला आशापुरा मात की. आशापुरा माता तुम्हा सगळ्यांचं रक्षण करो आणि तुम्हा सगळ्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करो. शुभयात्रा. जय भवानी जय 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 भवानी जय भवानी जय भवानी जय अम्बे जय अम्बे भवानी जय अम्बे भवानी जय अम्बे भवानी जय जय भवानी जय जय भवानी जय जय भवानी जय भवानी. बोला आशापुरा मात की. वा वा वा
मस्त मज्जा आली आज. काय सरप्राईज दिलं आहे जेठा भाऊंनी. वा. हो हो अगदी खूपच छान सरप्राईज दिला. हो. पण जेठालाल कडून ही अपेक्षा नव्हती. म्हणजे चंपक काकांना अशी अपेक्षा नव्हती ना की जेठालाल कडून असं सरप्राईज मिळेल. बापूजी किती खुश होते पाहिलंस तू. हो मग होणारच ना. ज्या मुलाला आई वडिलांनी पोट धरून चालायला शिकवलं तोच मुलगा मोठा होऊन आई वडिलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असेल तर आई वडिलांना आनंद तर होणारच ना. अगदी बरोबर बोललीस माधवी. खरं तर आई वडिलांच्या आनंदात जो आनंद असतो ना तो इतर कशात कसा मिळेल. तुला माहितीये माधवी आमच्या काळात. बोला बोला. नाही राहू दे. सांगा ना मला ऐकायचंय. तुला माहितीये माधवी आमच्या काळात मी पण आईबाबांची खूप सेवा करायचो. आईला जेवणात मदत करायचो, बाबांना शेतावर जाऊन मदत करायचो. खूप आनंद मिळायचा. किती छान. तुम्ही माझी पण किती मदत करता. वा वा जेठ्या वा. आज तर तू खुश करून टाकलास. तुझ्यामुळेच आज घरी बसल्या बसल्या आशापुरा मातेचे आशीर्वाद मिळाले. यात्रा केल्याचं पुण्य गोकुळधाम मध्येच मिळालं. हं? बापूजी. जेठ्या जेठ्या मला तुझं सरप्राईज खूप आवडलं. थँक्यू बापूजी, थँक्यू. पण जेठ्या असे चांगले चांगले सरप्राईज मला देत राहायचं. हं? नक्की नक्की बापूजी, नक्की नक्की बापूजी. जो तुमचा आनंद तोच माझा आनंद बापूजी. मी जेव्हा जे काही करतो ते कुटुंबाच्या आनंदासाठी करतो बापूजी. अरे मला माहिती आहे जेठ्या मी तुला नेहमी ओरडत असतो. पण आज तू सिद्ध करून दाखवलंस की तू मनाने सच्चा आहेस. पैसे कमवायच्या मोहात अडकून तू कधी तुझा खरेपणा विकला नाहीस. वा वा जेठ्या वा. तुझा अंतरात्माच तुझ्याकडून ही सगळी चांगली कामं करून घेतोय बापूजी. आणि हो टपुडा तू या कामामध्ये तुझ्या पप्पांना मदत केलीस म्हणून मी तुझ्यावर पण खूप खुश आहे. थँक्यू आजोबा. बापूजी हे घ्या बर्फी. वा वा वा. घ्या टपूचे पप्पा. आहा. घे बाळा. वा दया मस्त आहे. कुठून मागवलीस. मागवली नाही मी बनवली आहे. अच्छा. वा वा दया जबरदस्त चव आहे याची. यात काही खास घातलं आहेस का. हो यात भक्ती मिसळली आहे. टपूचे पप्पा ही बर्फी मातेला प्रसाद दाखवून आणली आहे म्हणून यात वेगळाच गोडवा आहे. वा वा म्हणजे हा मातेचा प्रसाद आहे. हो आणि एक. अरे थांबलाच कशाला. काय खा. आणि एकच कशाला 2-3 आणखी खा. अरे 2-3 कशाला मी तुला माझ्या हाताने स्वतः भरवतो. हे घे, घे. बापूजी. एक मिनिट तू थांब जेठ्या मी लगेच आलो. बापूजी कुठे गेले. माहित नाही. पप्पा असंही होऊ शकतं जसं तुम्ही आजोबांना सरप्राईज दिलं तसंच आजोबा तुम्हाला सरप्राईज देतील.